कृष्ण 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 हरे हरे. बोला, टाळी वाजवा म्हणा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. आता मिया मज दाविला, शरीरी वेगळाला, गुणी मीच बांधला ऐसा आवडे. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असलेली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला विस्ताराने सांगितलेला आहे. 14व्या अध्यायाचा विचार सुरू आहे. 14व्या अध्यायातील 4थ्या श्लोकावर चिंतन करत असताना 129व्या क्रमांकाच्या ओळीचं आपण चिंतन करतोय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी परत एकदा ज्ञान सांगत असताना वेगवेगळ्या युक्तीच्या उपपत्तीच्या भाषेतून वेगवेगळ्या उपपत्तीने, वेगवेगळ्या युक्तीने अर्जुनाला ज्ञान सांगितलंय. अर्जुन महाराजांचं निमित्त आहे, त्यांचं निमित्त करून आपल्यालाच हे ज्ञान परत परत भगवान परमात्मा सांगतात. कधी व्यतिरेकाची दृष्टी असेल, कधी अन्वयाची दृष्टी असेल. म्हणजे सांगत असताना कधी कधी हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही अशी दृष्टी असते. आणि कधी कधी सांगत असताना हे मी आहे, हे मी आहे हे सांगावं लागतं. व्यतिरेकपूर्वक अन्वय सांगावा लागतो. कारण शेवटी सिद्धांत आपला हा आहे की सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्व काही परमात्मा स्वरूप आहे. आणि जोपर्यंत हा अनुभव जीवाला येत नाही, सर्व काही परमात्मा स्वरूप आहे, तोपर्यंत जीवाला मोक्ष प्राप्त होत नाही. पण अगोदरच सगळं सर्व परमात्मा आहे असं सांगितलं तर साधन घडणार नाही, वैराग्य निर्माण होणार नाही आणि पटणार सुद्धा नाही. एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा, तरी ते तुझ्या मनोधर्मा मिळेल ना. काल आपला विषय झालाय. म्हणून विभाग करून सांगावं लागतं. पण विभाग करून सांगितल्यानंतर, प्रतीती आल्यानंतर मग मात्र सर्व काही परमात्माच आहे. म्हणून सिद्धांत हा सांगितला, मनोनी जग परवते, सारुनी पाहिजे माते, तैसे नवे ओखिते आघवे मीची. फार महत्त्वाचा सिद्धांत जो आहे, ज्याला सद्गुरू जोग महाराजांनी चिद्विलास हा शब्द वापरला, किंवा ज्ञानोबारायांचं पूर्ण अद्वैत हा शब्द याच्याकरता कायम येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी विशेष करून या सिद्धांताला जोर दिलेला आहे, भर दिलेला आहे.
अमृत अनुभवामध्ये विशेष करून ज्ञानोबारायांनी अज्ञानाचं खंडन केलंय, शब्दाचं खंडन केलंय आणि हा सिद्धांत जास्त मांडलेला आहे. कोणता सिद्धांत? मनोनी जग परवते सारोनी पाहिजे माते, तैसे नवे उखिते आगवे मीच. आणखीन अशा पद्धतीच्या ओव्या बऱ्याच ठिकाणी आलेल्या आहेत. मनोनी विश्व जावे मग माते घ्यावे, तैसे नवे आगवे सकटचे मी. आणि याच्याकरता म्हणून ज्ञानोबारांनी 4-5 दृष्टांत दिलेले आहेत. ही कायम येणारी उदाहरणं आहेत. म्हणजे एकदा संपूर्ण जगत हे परमात्मा स्वरूप आहे असं कळालं, मी परत या जगतामध्ये तुम्हाला जगातल्या गोष्टीचा बाद करावा लागत नाही, नामरूपाचा बाद करावा लागत नाही. कारण आता अज्ञान गेलंय. एकदा दोरीचं ज्ञान झालं की दोरीवर असलेल्या सापाचा त्रैकालिक अत्यंत अभाव होऊन जातो. मग दोरीच दोरी. एकदा तुम्हाला सोन्याचं ज्ञान झालं की मग अलंकार जरी पाहत असले तरी सुद्धा अलंकाराच्या रूपाने सोनं आहे असा निश्चय असतो. अलंकार बाजूला सारायचे आणि मग सोनं पाहायचं असं काही करावं लागत नाही. ते कोणाला करावं लागतं? ज्याला सोनं दिसत नाही, केवळ नामरूप दिसते, अशा व्यक्तीला सांगावं लागतं हे नामरूप खोटं आहे बाबा, सोनं खरं आहे. पण ज्याला आता सोन्याचं ज्ञान झालंय त्याला नामरूप जरी दिसत असलं, भेद जरी भासत असला तरी सुद्धा सर्व काही त्याच्या दृष्टीने ते परमात्मा स्वरूपच होतं. तुकाराम महाराज म्हणतात, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नोहे. बाबा सगळं जर ब्रह्मरूप आहे तर मूर्तीमध्ये काही तुझा काका आहे का? मग मूर्तीत सुद्धा देव आहे. सर्वच काही परमात्मा स्वरूप आहे. अशा मनुष्याला मग व्यतिरेक करण्याची गरज नाही, बाद करण्याची गरज नाही. जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप. ब्रह्मदृष्टी उत्कर्षात. हा व्यासजींचं ब्रह्मसूत्रामध्ये. किंवा देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी, यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधया. सोवत बैठत पडे उताने, कहे कबीरा हम वही ठिकाणे. म्हणजे काय? अशा मनुष्याला सर्वत्र परमात्मा दर्शन होतं. त्याला व्यतिरेक करायची गरज राहत नाही, बाद करायची गरज नाही. म्हणून मनोनी जग परवते सारोनी पाहिजे माते, तैसे तैसा नवे उखिते आगवे मीच. सर्वत्र मीच मी आहे. सर्वत्र त्याला परमात्मा दर्शन होता. पण अनेक संतांची उदाहरणं पाहून आलो. नामदेव महाराजांना व्यापार करता गेले तर दगडामध्ये सुद्धा तो परमात्मा दिसतो. सर्व संतांचं उदाहरण आपण पाहतो. आणि म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा हा तू साचोकारा निश्चयाचा खरा, गाठी बांधविरा जीवाची. हा निश्चय तुझ्या मनामध्ये राहू दे. आणि हा विषय सांगितल्यानंतर आता पुढे आता विषय बदललाय. ज्ञान सांगून झालं, सिद्धांत सांगून झाला, पण मूळ प्रश्न काय आहे? या 14व्या अध्यायाचा उपक्रम काय आहे? 14वा अध्याय निर्माण कशा करता झालेला आहे? तुम्ही असं म्हणता
की सर्वत्रच परमात्मा आहे. आता मिया मी दाविला, शरीरी वेगळाला, गुणी मीची बांधला ऐसा आवडे. मग सर्वच जर परमात्मा आहे तर मग एवढे जीव का निर्माण झाले? काही सुखी आहेत, काही दुःखी आहेत, काही चांगले आहेत, काही वाईट आहेत. प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न का? अहो, देवामध्ये सुद्धा प्रकार आहेत. गुणी देवा त्रयी लाविली. गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, तिकुटी पाडिली. चतुर्वर्णा घातली, शिनानी उळीगे. म्हणजे देवात सुद्धा प्रकार झाले. हो, रजोगुणी देव आहेत, तमोगुणी देव आहेत आणि सत्वगुणी देव आहेत. रजोगुणी माणसं आहेत, तमोगुणी माणसं आहेत, सत्वगुणी माणसं आहेत. मग एकच जर परमात्मा आहे ते सगळे भेद निर्माण का झाले? त्याला कारण आहे गुण. म्हणून आता बघा ओवी, आता मिया मीची दाविला, शरीरी वेगळाला, वेगळाला शरीरी मिया मी दाविला. वेगवेगळी शरीर आहेत आणि या सगळ्या शरीरामध्ये आहे कोण? मीच आहे. आणि या शरीराचं प्रकाशन करणारा कोण आहे? मीच आहे. पण असं असताना, सर्व काही मीच असताना, शरीर मीच, त्याचं प्रकाशक मीच, असं असताना सुद्धा गुणी मीची बांधला ऐसा आवडे. हा मी म्हणजे परमात्मा स्वरूप गुणाने बांधल्यासारखं दिसतं. मग कसं काय गुणाने बांधल्यासारखं दिसतं? त्याच्याकरता म्हणून पुढे उदाहरणं सांगतात. वास्तविक पाहता सर्व काही परमात्मा आहे. परमात्मा असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आहे. तो व्यापक आहे. असं असताना सुद्धा कसं काय हा गुणाने बांधला जातो? बांधल्यासारखा आवडे शब्द आहे, दिसतो. कसं काय हे शक्य होतं? एक उदाहरण देऊन पुढे 2-3 सांगतात. जैसे स्वप्नी आपण उठून या आत्ममरण भोगी जेगा जान कपिध्वजा. अर्जुनाला या ठिकाणी कपिध्वजा हे विशेषण दिलं. कपिध्वजा म्हणजे काय? ज्याच्या ध्वजेवरती, ध्वजस्तंभावरी वानरू. इथे कपिध्वजा म्हणायचं काय कारण आहे? ज्ञानोबा उगाच कोणतंही विशेषण वापरत नाहीत बरं का. त्या ओवीचा आणि त्या विशेषणाचा काहीतरी संबंध असतो, नावाचा काहीतरी संबंध असतो. ध्वजस्तंभावरी वानरू, भगवान परमात्म्याने अर्जुन महाराजांच्या ध्वजावरती हनुमंतरायांना बसवले कशा करता? कारण हनुमंतराय हे यशाचं प्रतीक आहे. यशे त्वरविला मारुती. हनुमंतराय हे वैराग्याचं प्रतीक आहे, यशाचं प्रतीक आहे. तुला सुद्धा आता यश मिळवायचंय. यश मिळवायचंय म्हणजे काय? ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. आणि म्हणून हे ज्ञान तुला आता प्राप्त होणार आहे. तो जगातला यशस्वी होणार आहे. म्हणून तू कपिध्वजा. यश संपन्न तू आहेस. म्हणून जरी जैसे स्वप्नी आपण उठून या आत्ममरण भोगी जेगा जाण. स्वप्नी आपण उठून या आत्ममरण भोगी जे, हे तू जाण. स्वप्नात काय होतं? कधी कधी आपण आपल्याला विसरतो. काय स्वप्न पडेल काय सांगता येत नाही. साधारणतः स्वप्न पडण्याचा नियम सांगितला ज्ञानोबारांनी. कोणतं स्वप्न पडतं माणसाला? साधारण, सर्वसाधारण नियम, जागताची जवळ अशी.
जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत केवळ देखीजे, हा साधारण नियम आहे. म्हणजे जागृतीमध्ये ज्याचा जास्त विचार केला ते कधी कधी काय येतं, स्वप्नात येतं. जागृतीत विचार केला आपल्याला काशीला जायचंय, काशीला जायचंय, काशीला जायचंय, पण तिकीट काही मिळालं नाही. स्वप्नात कुठं जातो तो, काशीला जातो. चांगलाही विचार केला, वाईट विचार केला, सगळंच होतं. बहुतेक स्वप्न जे असतात पूर्वी आपण जे काही अनुभवलंय त्या संबंधाने स्वप्न पडतात. लहानपणी म्हणा, तरुणपणी म्हणा, जे संस्कार ठसावलेले चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये हे सगळे संस्कार त्या ठिकाणी साठवलेले आहेत. आणि काय, अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी सेवित. मग ते संस्कार उद्भूत होतात स्वप्नामध्ये. पण आपण आपलं मरण कधी पाहिलं का? पण कधी कधी स्वप्न पडतं माणसाला, आपणच मेलो. एखाद्याच्या अंत्ययाष्टीला, अंत्यक्रियेला जाऊन आला आणि तिथं जास्त जर ते दिसलं, चिंतन केलं, तर संध्याकाळी काय होतं, हाच मरतो. तो मरतो आणि मेल्यानंतर यात्रा निघते. टाळ मृदुंग चाललेले आहेत, याजसाठी केला होता टास. मोठा दिंडी सोहळा आणि शेवटी दिंडी कुठं आली, इंद्रायणीच्या घाटावर. आणि मग पुढचा कार्यक्रम सुरू झाला. चिता रचली, त्याच्यावर त्यांना ठेवलं आणि पेटलं. पण हे सगळं पाहतोय कोण? तोच पाहतोय. आता हा जर पेटलाय तर पाहिल कसा? पण पाहतो, कारण ते काय आहे. ज्ञानोबराय बोलतात, जैसे स्वप्नी आपण उठून या आत्ममरण. स्वप्नात आपण काय होतो, आपलंच मरण भोगीजे जाण कपिध्वजा. आपलंच मरण आपण भोगतो. सिद्धांत काय सांगायचा आहे, तैसी ये नाना देह खाली 134. दाऊनी मी नाना होय, ते तर ऐसा जो बंधू आहे तेही देखे. त्याप्रमाणे वेगवेगळे शरीर प्राप्त करून घेतो. स्वप्नात कधी कधी दुसरं शरीर. एखादी चांगली व्यक्ती पाहिली, चांगल्या व्यक्तीचं चिंतन केलं, तर कदाचित स्वप्नात आपण ती व्यक्ती पण होतो. आणि मग त्या स्वप्नामध्ये सगळं पदार्थही तो होतो. एखादा भिकारी आहे, पण स्वप्नामध्ये एखाद्या राजाचं त्याने चरित्र ऐकलं तर स्वप्नात काय होतो, राजा होतो. स्वप्नात सगळी सेना होतो. त्याप्रमाणे आत्मा जो आहे, आत्म्याला वास्तविक पाहता एकच आत्मा आहे, तो सर्व ठिकाणी आहे. पण जसं स्वप्नामध्ये एक असलेला अनेक होतो आणि आपलं मरण भोगतो. वास्तविक पाहता मरण त्याला आहे का, खरा मेलाय का तो? जरी चिता पेटलेली असली पाहत असला तरी खरा मेलाय का तो? का त्याच्या मनाने केलेली कल्पना आहे? का त्याला भासतंय, स्वप्न भासतंय? तसं अज्ञानामुळे आत्मा जो आहे तो वेगवेगळी शरीर धारण करतो. अनेक गुणांनी बांधला जातो. जन्म करतो, मरण प्राप्त होतं. तैसा देह संबंध आतू, प्रतिपदी आत्मघातू, भुंजता उसंतू काहीची नोहे. मरण भोगतो
आत्म्याला मरण नाहीच आहे कधी. न जायते असा असलेला आत्मा आहे, चैतन्य स्वरूप असलेला आत्मा आहे. पण आत्म्याला त्या ठिकाणी मरणाचा अनुभव का येतो? अज्ञानामुळे. अविद्येचे अनिदा, विश्वस्वप्नाचा धांदा, ऐशा ओळगोनी स्वप्ना, धावत बहुस्वर्गाचे आराना, तया क्षरपुरुष. म्हणून जैसे स्वप्ने आपण उठून आत्मभरण भोगी जेगा जान कपी ध्वजा. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं. का कवळाते डोळे प्रकाशुनी पिवळे, देखती तेही फळे तयाशीची. कवळ म्हणजे कावीळ. कधी कधी डोळ्याला माणसाच्या काय येते, डोळ्यामध्ये कावीळ नावाचा एक रोग आहे. तो रोग झाल्यानंतर माणसाला सगळं काय दिसतं, पिवळतं. ज्ञानोबांनी हे उदाहरण अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर दिलंय. एरवी दिठी वेधिली कवळे, चांदणी आते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपे निर्मळे देखती दोष. माझ्यात दोष नाही, पण माझ्या स्वरूपात दोष कशामुळे दिसले? उदाहरण दिलं, एरवी दिठी वेधिली कवळे, ते चांदी आते म्हणे पिवळे. चांदणं पांढरा असून पिवळं दिसतं, दृष्टीदोष. काविळ झाली जयाच्या नेत्राशी, तो देखे चंद्राशी पीतवर्ण. हो, दृष्टीदोष आहे. एका माणसाची 3 माणसं दिसायची, नाही 2 माणसं दिसायची. किती? तिमिर नावाचा रोग झाला. एक असलं की 2 दिसायचे त्याला. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब, मला एकाची 2 दिसतात. डॉक्टर म्हटले, हे सांगायला तुम्ही 3 कशा करता आला? त्यांना 3 दिसत होतं. म्हणजे हे विनोदातला डॉक्टर आहे बरं का, खरा नाही. दृष्टीदोष. थोडक्यात काय सांगायचं आहे, दृष्टीदोष असेल तर प्रमाणात दोष असतो, कधी प्रमेयात दोष असतो, कधी प्रमात्यात सुद्धा काय असतो, दोष असतो. ज्याप्रमाणे का कवळाते डोळे प्रकाशुनी पिवळे. डोळे जे आहेत त्याला सगळं पिवळं दिसतात, पिवळ्याचं ते प्रकाशन करतात. पण देखती तेही कळे तयाशीची, हे महत्वाचं. पण पिवळं दिसतंय हे त्याला कळतं. म्हणजे आपल्याला कावीळ झाली का, तो म्हणतो मला पिवळं दिसायला लागलं ना. आतापर्यंत पांढरं दिसत होतं, पण दूध सुद्धा मला पिवळं दिसायला लागलं. पांढरा कागद पिवळा दिसायला लागला. परंतु हे त्याला कळतंय. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं, नाना सूर्यप्रकाशे प्रगटिते आब्रभाषे, तो लोपला हेही दिसे सूर्याची किनी. मी आपण ओळी सांगतो. अशा अर्थाच्या आणखीन 1-2 ठिकाणी ओळी आल्या. नाना सूर्यप्रकाशे प्रगटिते आब्रभाषे. सूर्याच्या प्रकाशामध्ये आभ्र भासतं, ढग भासतात. तो लोपलाही हे दिसे सूर्याची की. कधी कधी आभाळ आल्यानंतर सूर्य आपल्याला दिसत नाही. पण सूर्य दिसत नाही, काही काही लोक म्हणतात सूर्याला झाकलं ढगाने. पण सूर्याला ढगाने झाकलं हे कशाने कळतं, कोणत्या प्रकाशात कळतं? सूर्याच्याच प्रकाशात. याचा अर्थ सूर्य पूर्ण झाकलाय का? ढग पूर्ण सूर्याला झाकू शकतात का? तसं ज्यावेळेस म्हणतो मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही, हे कळत नाही अज्ञान का ज्ञान? कारण अज्ञान पूर्ण ज्ञानाला झाकू शकत नाही, अज्ञान पूर्ण परमात्म्याला आवृत्त करू शकत नाही. अज्ञान सुद्धा ज्ञानामुळेच कळतं, म्हणून अज्ञान नाही ज्ञानच आहे. ज्ञानोबांनी अमृतानुभवामध्ये अज्ञान खंडनामध्ये जवळजवळ किती ओव्या?
295. एरवी तरी अज्ञाना मोठ्याने सांगा म्हणजे लक्ष देईल. एरवी हां एरवी तरी अज्ञाना जरी ज्ञानाशी नसे क्षोभना तरी काही काना खालीचे दडे. काल आपण वळी पाहून आलो. जैशी लवणाची मासोळी जरी झाली जिवाळी तरी जळी ना जळा वेगळी हां न जिये जेवी. मासा आहे पण कशाचा आहे? तयार केला एका माणसाने, कारागिराने मिठाचा मासा तयार केला आणि एका योग्याने त्यात जीव टाकला. मासा जिवंत झाला पण ठेवायचं कुठं? ज्ञानोबा राय म्हणतात पाण्यात जर ठेवला तर मिठाचा असल्यामुळे विरघळून जाणार. बरं पाण्याबाहेर जर ठेवायचं म्हटलं तर मासा आहे ना, पाण्याशिवाय कसं काय राहील? कशा करता उदाहरण दिलं तसं तुमचा अज्ञान हा मासा आहे. हा परमात्म्यावर राहिला म्हटलं तर परमात्मा प्रकाश रूप, तो अंधार रूप, तिथं राहू शकत नाही. बरं वेगळं अज्ञान ठेवा, तुम्हाला कुठं ठेवायचं? ते जड आहे, आद्यस्थ आहे, आणि आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात हे अज्ञान आणू नका मध्ये. अविद्या येणे नावे मी विद्यमानची नव्हे, अविद्याची स्वभावे सांगत असे. पै अब्रे दिवस हारुपुला ते तोही दिवसेची जाणू आला. हा तेवी मी निर्णोनी विषय देखिला मजची स्तव भूते. त्याप्रमाणे मला जाणलं नाही, मी परमात्म्याला जाणत नाही हे माझ्याच प्रकाशात कळतं. म्हणून खरं ज्ञानच आहे, अज्ञान नाहीच आहे. पण हे कळत नाही म्हणून अज्ञान. पै आपुले पै आपण पेनी झालिया छाया गा आपुलिया बिहोनी बिहालिया आन आहे. आणखीन एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी दिलं. आपण पेनी झालिया छाया गा आपुलिया बिहोनी बिहालिया आन आहे. अर्जुना, आपल्यापासूनच झालेल्या छायेला भ्याले असता ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून काही वेगळी आहे का? तर नाही. म्हणजे छायेचे प्रकाशन आपणच केलेले आहे. हे सावली कोणापासून झाली? आणि एक मनुष्य त्याच्या सावलीला पाहूनच घाबरला. रात्रीचा कुठे चालला असेल आणि सावली असा हातवर केला, त्याला वाटलं मागूनच कोण आलंय, आपल्याला मारतायच काय. सावलीला पाहून तो घाबरलाय. पण त्या सावलीचंही प्रकाशन कोणामुळे? सावली कोणामुळे? तुझ्यामुळेच आहे. आता हे सगळं उदाहरणं कशा करता दिली? तैसे ये नाना देहे दावुनी मी नाना होय. तसं अनेक प्रकारचे देह आहेत. मनुष्य असेल, देव असेल, पशु असतील, पक्षी असतील, अनेक प्रकारचे शरीर आहे. पण ह्या सगळ्या शरीरामध्ये दावुनी मी नाना होय, मीच होय आणि मीच दावी. ह्याचं प्रकाशनही मीच करतो आणि झालेलो आहे मीच. कालच सांगितलं आपल्याकडे सृष्टी, परमात्मा हा सृष्टीहून वेगळा मानलेला नाही. बहुतेक धर्मामध्ये परमात्मा हा सृष्टीहून वेगळा आहे. म्हणजे परमात्म्याला जर भेटायचं असेल तर इथं कुठंच भेटायचं नाही. मग ते म्हणतात हे सगळं सोडा, हे सगळं दुःखरूप आहे, इथे कधीच तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. मग याच्यातून बाजूला निघा आणि मग मेल्यानंतर तुम्हाला वरती भगवान परमात्मा भेटेल. अमक्या लोकाला जा, तमक्या लोकाला जा, तिथे देवाचं दर्शन.
अमुक येईल, तुम्हाला देवाचा त्या ठिकाणी एक दूत येईल, तो घेऊन जाईल आणि मग देवाचं दर्शन, आनंद, मग खरं सुख. परंतु आपल्या संत वाङ्मयामध्ये मात्र भारतीय संस्कृतीमध्ये तत्वज्ञानात असं सांगितलंय, कांदा मुळा भाजी हे समस्त ही श्री. देवाला भेटायचंय का? अहो हे चाललंय नाही, सगळं देवदर्शनच आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे, अशी प्रतीती आली की त्यांनी केलेली प्रत्येक क्रिया भक्तीच होऊन जाते. त्याला आनंद घेण्याकरता दुसरीकडे कुठं जावं लागत नाही. किती मोठा सिद्धांत आपल्या, म्हणून आपल्या वाट्याला आलेलं काम ही सुद्धा ईश्वराची सेवा होऊ शकतं. हो, कारण सर्वच परमात्मा आहे. आणि म्हणून तैसे ये नाना देह दावुनी मी नाना होय, तेत आयसा जो बंधू आहे तेही देखी. पण वास्तविक पाहता मी जरी प्रकाशक असलो, मी जरी चैतन्य स्वरूप असलो, तरी सुद्धा नाना देह झाला. वेगवेगळे देह निर्माण झाले. प्रकाशक मी आहे, सगळ्या देहामध्ये मी एकच आहे. पण देहामध्ये सुद्धा तैसा येथ जो बंधू आहे, त्याच्यामध्ये बंधन निर्माण होतं. पण ह्या बंधनाचं प्रकाशन सुद्धा मीच करतो. म्हणजे काय? बंधन आहे आहे असं जाणवतं, हे सुद्धा कोणामुळे जाणवतं? ज्ञानामुळे जाणवतं, माझ्यामुळे जाणवतं. मागे मी एक उदाहरण सांगितलं होतं, ते गीता प्रेसचे एक मोठे महात्मे होऊन गेले, ते हनुमान प्रसाद पोद्दारजी, त्यांचं नाव भाईजी म्हणायचे त्यांना. एक संत त्यांच्याजवळ गेले. ते भाईजी एक दिवशी खूप शोक करत होते, दुःख करत होते. ते म्हटले काय झालं? म्हटले भाईजी. म्हटले अहो आजकाल आहे ना, भगवंताचं मला खूप विस्मरण व्हायला लागलं. आणि संतांची भक्तांची अशी अवस्था असते, तद विस्मरणे परम व्याकुलता. देवाचं विस्मरण जर झालं तर त्यांना व्याकुलता निर्माण होते. आज आपल्याला हरिपाठ नाही झाला, आज आपलं ज्ञानेश्वरी चुकली, आज आपलं नामस्मरण चुकलं, आज आपल्याला देवाचं स्मरण नाही घडलं, म्हणून त्याला काय होतं? दुःख होतं, विस्मरण. म्हणून हे भक्ताची अवस्था आहे. आपलं वेगळं आहे. हो, आपल्याला पैसे नाही मिळाले की दुःख होतं, मान नाही दिला की दुःख होतं, अमुक नाही भेटला म्हणून दुःख होतं. पण भक्ताची ही अवस्था असते. ते म्हटले अहो मला आजकाल काय झालं, माझी बुद्धी वयाच्या मनाने माझं स्मरणच येत नाही, आपोआप स्मरण बंद पडतं. आता ही सिद्धाची भूमिका, त्यांची भूमिका साधकाची ती बरोबर आहे. आणि संत जे होते थोडेसे वेदांताचं चिंतन करणारे संत त्यांना भेटले. म्हटले अहो बाईजी तुम्ही हा विचार करा ना. म्हटले विस्मरण सुद्धा कोणामुळे होतं? मला विस्मरण होतं ह्याचं ज्ञान कोण देणार आहे? मत्त स्मृतिर्ज्ञान मपोहनंच. विस्मरण देणारा कोण आहे? जसं स्मरण देणारा परमात्मा आहे, तसं विस्मरण देणारा सुद्धा परमात्माच आहे. त्याच्याच प्रकाशात मला कळतंय मला विस्मरण झालंय. म्हणून तुम्ही त्या विस्मरणाकडे लक्ष देऊ नका, त्या प्रकाशाकडे लक्ष द्या, त्या ज्ञानाकडे लक्ष द्या, परमात्म्याकडे लक्ष द्या. तुमचं विस्मरणच स्मरण होऊन जाईल. ती भूमिका वेगळी, उच्च भूमिका आहे. नाही तर तुम्ही म्हणाल बरं आहे आपल्याला विस्मरण होते, पुढं जायचं आहे आपल्याला. पुढं गेल्यानंतर ते आहे, आता स्मरण करायचं आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. पण भगवान म्हणतात हे बंद ते तर ऐसा जो बंधू आहे तेही देखे, तेही मी पाहतो, त्याचंही प्रकाशन मीच आहे. म्हणजे बंध आणि मोक्ष ह्या दोन्हीचं प्रकाशन परमात्माच करतो. अज्ञान आणि ज्ञान
या दोन्हीचा प्रकाशक परमात्मा. म्हणून ज्ञानोबरायांनी अज्ञान खंडन केले तसं ज्ञानाचंही खंडन केले. गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया म्हटलं. जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया स्वबोधाचा. अज्ञान ज्ञाने नेलिया ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ट जळोनिया सोये जळी. तसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊनी गेले, जाणिवेनी वन उरले जाणते जे, असा ज्ञानस्वरूप आत्मा. म्हणून ज्ञानम बंधू ज्ञानम बंधा असं सूत्र आहे त्या शिवसूत्रामध्ये, आणि ते ज्ञानोबरांनी ते अमृतानुभवात आणलंय. ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे निमिषे सांगितले विश्वेशे. ज्ञानबंधू आहे असं बघ. आणि शिवाने सांगितलं नसतं आणि कोणीही सांगितलं असतं तरी ज्ञानोबराय म्हणतात मी हेच सांगितलं असतं. अशी पुढची ओवी आहे. शिवेका श्रीवल्लभे. हो माझ्याकडे द्या. हा म्हणून बंधचित वावो मा मोक्षाके प्रसवो परी मरोनी केला ठावो अविद्या तया. फार मागच्या वय फार सुंदर आहेत. हा तत्वज्ञान दिवा मरोनीही लावावा तरी हाही शिनलेवा बोधरूपी की. ते म्हटले एक जिवंत अविद्या आणि एक मेलेली अविद्या. ते म्हटले जिती अविद्या आईशी अन्यथा बोधा ते गिवशी आणि त्याची यथाबोधेशी निमाली उठी. म्हणजे जिती अविद्या आईशी अन्यथा बोधा ते गिवशी. जिवंत अविद्या म्हणजे काय? अन्यथा बोध. मी देह आहे असं मानणं जिवंत अविद्या. आणि ती मारण्याकरता मी ब्रह्म आहे ही वृत्ती आणली. पण ती म्हणजे जिती अविद्या जैशी आईशी अन्यथा बोधा ते गिवशी तेची यथाबोधेशी निमाली उठी. बर, तिला मारण्याकरता हा बोध आणला मी ब्रह्म आहे. परी जिती न मेली अविद्या हे झाकळी बंद मोक्ष घाली बांधून. आता ही जिवंत अविद्या होती पण ही मेलेली पण अविद्याच आहे. मी ब्रह्म आहे ही वृत्ती मोक्षाची बंधू होय. तरी मोक्ष शब्द का असा आहे? अज्ञाना घरी त्राये वावगी यांची. म्हणजे वास्तविक पाहता मोक्ष हा शब्द सुद्धा अज्ञानाच्या घरचाच आहे. कारण बंधनाची ठाणावी नाही ठावे मुक्त कासया म्हणावे. म्हणून बागुलाचे निमरणे तोषावे की बालपणे एरा तो नाही मा कोणी मृत्यू मानवा. हो, आई सांगते बागोल बुवा ते पोरगं घाबरतं घरात जायला. आणि मग थोडंसं मोठं झाल्यावर आई काम सांगते ते घरातून काहीतरी आण रे. नाही आई बागोल बुवा आहे म्हणते. मग आई म्हणते बागोल बुवाला मी मारलं, मेला तो. आता होता का तो? बागुलाचे निमरणे तोसावे की बालपणे येरा तो नाही मा कोणे मृत्यू मानावा. घटाचे नाही पण फुटले याचे नागवण मानित असे ते जाण म्हणो एकी. म्हणून बंधचित व वावो. मग बंधच जर वावो आहे, अज्ञानात जर खोटं आहे, मा मोक्षा के प्रसव परी मरोनी केला ठावो अविद्यातया. आणि ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे निमिषे म्हणितले असे सदाशिवे. आणि म्हणून सदाशिवांनी भगवान शंकरांनी शिवसूत्रात ज्ञान हा बंद आहे म्हटलंय. म्हणजे जसा अज्ञान बंद आहे तसं भगवान शंकर म्हणतात तुमचं ज्ञान सुद्धा काय आहे? बंधच आहे. याचा अर्थ ज्ञान घ्यायचं नाही असं नाही, पण ज्ञानाचा अभिमान बंधन करतो नेहमी. म्हणून त्याला बंद असं म्हटलं.
आणि वैकुंठीची सुजाने ज्ञानपाशी सत्वगुणे बांधीजे हे निरूपण बहु केले. आणि वैकुंठीचा सुजान असलेला परमात्मा श्री विष्णू यांनी सुद्धा सांगितलंय की सत्वगुण ज्ञान पाशात बांधतो. कुठं सांगितलं हे आता येणारच आहे. पहिलंच तत्र सत्वम निर्मलत्वात ज्ञानसंगेन बदनाती सुखेन संगेन बदनाती ज्ञानसंगेन. पण ज्ञानोबराय म्हणतात परिसेवेका श्री वल्लभे बोलिले येण्याची लोभे मानू ते हे लाभे न बोलताही. ते आत्मज्ञान निखळ ते ज्ञानाचे बळ घे ज्ञानाचे बळ ते सूर्य चित्ती सबळ तैसे नोहे. म्हणजे हे त्यांनी दोघांनी सांगितलं म्हणून तर मानतोच, नसतं सांगितलं तरी आम्ही तेच मान्य केलं असतं. अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्णन केलं. सांगायचं तात्पर्य काय, तो ऐसा जो बंधू आहे तोही तेही देखे बंधूची का न बंदिजे हे जानने मज माझे नेनने नेन नेनी उपजे आपुलेनी. बघा याचा अर्थ हे माझे मज जानने हे बंधूची का न बांधिजे. माझ्या स्वरूपाचं जर यथार्थ ज्ञान असेल तर मग बंध तुम्हाला बांधणार नाही, कारण बंधनच नाही. यथार्थ ज्ञान जर असेल, स्वरूपाचं ज्ञान असेल तर मग अशा स्वरूपाच्या ज्ञानाच्या पुढे खरं तर बंधन नाही आहे. बंधन जे आहे ते अज्ञानामुळे, बंधन जे आहे ते भ्रमामुळे, आणि माझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान जे आहे त्या तिथे मग बंधन नाही. मग बंधन कधी आहे, नेननेनी उपजे आपुलेनी. आपुलेनी नेनने नेननेनी बंधन उपजे. आपल्या स्वरूपाचं ज्ञान नसेल तर बंधन आलं, आणि आपल्या स्वरूपाचं ज्ञान जर असेल बंधन नाही आहे. तो मुक्तच आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. पण मग अज्ञानामुळे कोणत्या गुणामुळे कोणत्या कोणत्या प्रकारची बंधनं निर्माण होतात, जीव कसा बांधला जातो त्या संबंधी प्रश्न विचारतात. तरी कोणे गुणे कैसा मजचे मी बंधू ऐसा आवडे ते परियसा अर्जुन देवा. अर्जुनाला भगवान काय म्हणतात इथे, देवा. तुम्ही देव आहात. म्हणजे देव शब्द जो आहे त्याच्यात दिव धातोय तो प्रकाशने अर्थाने. आता ज्ञानाचा प्रकाश पाडा जरा डोक्यात अर्जुन देवा. आणि ज्ञान जर असेल तर मग तुम्हाला बंधन नाही. म्हणून कधी कधी म्हणतो ना, हो का मागे बाप म्हटलं तसं आता भगवान म्हणतात बाबा देवा, अर्जुन देवा तुम्ही देव आहात. आणि तसं पाहायला गेलं तर भगवंताचा देव कोण आहे, भक्त आहे ना. तया संघाचे नि सुरवाडे मज विदेहा देहधरणे घडे आवडे निरूपम. काय हातीचे नि लीला कमळे पूजो तयारे म्हणून मज अचक्षुषी डोळे. मला काही डोळे नाहीत पण मला भक्ताला पाहावंसं वाटतं. तो पहावा हे डोहळे म्हणून मज अचक्षुषी डोळे हातीचे नि लीला कमळे आमचे तो देवतार्चन असं म्हटले. आम्ही तयाचे करू ध्यान. दोन ओव्या सारख्या चालत कोणत्या, आम्ही तयाचे करू ध्यान तो आमचे देवतार्चन ते वाचून आन गोमटे नाही. ही ओवी डबल आली ना, ही का दुसरी. तयाचे आम्हा व्यसन ते आमचे निज ध्यान किंबहुना समाधान. ही ओवी कितव्या अध्यायात, 3 वेळा. 12व्या अध्यायात 2 वेळा आली. वास्तविक पाहता ज्ञानेश्वर महाराजांची शब्दसृष्टी फार मोठी आहे. शब्दाची कमतरता ज्ञानोबारायांच्याकडे कधीच नाही. पण ज्ञानोबारायांची एकच अध्यायात डबल ओवी यावी
तशीच. का? कारण ज्ञानोबारायांचा हा विषय असा आहे जिव्हाळ्याचा विषय, आणि त्यामुळे ज्ञानोबारांना शब्दच सुचला नाही. असं परंपरेने लोक आपले सांगतात. मात्र काय गोवी सांगितले तुम्ही? नाही नाही, ही डबल आली हीच आहे का? तयाचे आम्हा व्यसन आमचे तो निज ध्यान किंबहुना समाधान. म्हणून देवा, अर्जुन देवा ऐका. काय ऐकायचंय? गुण ते तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा. वास्तविक पाहता मजची मी बांधला जातो आणि मीच मला बांधतो. काय? कोश कीटकाचे परी आपला आपण वैरी आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. कोश किड्याला कोणी दुसरं मारतं का? कोश तयार कोण करतो? तोच. त्यात जातो कोण? आणि दरवाजा बंद करतो कोण? आणि मरतो कोण? लिंगदेह कमळाचा पोटी वेस तया चिद भ्रमराचा बंदी मोक्ष जयाचा उदयला होय. तसा हा चिद भ्रमर, हा जीव, हा परमात्माच आहे. पण मीच मला बांधतो. आपण आपल्याला बांधून घेतो. कसा बांधतो? तरी कोणे गुणे कैसा, कोणत्या गुणाने आणि कसा. मजचे मी बंधू ऐसा आवडे ते परियसा. अर्जुन देवा, तुम्ही आता ऐका. परी अर्जुना तुझे निवेदे मी या देवपणाची बिरुदे सांडली गा मी आधे सगळेनी तोवा. भगवंताने आपली सगळी देवपणाची बिरुद सोडून दिली आणि काय म्हणतात? सांडिली गा मी आधे सगळेनी तोवा. म्हणजे काय? मी अर्धा आणि तू सगळा देव. वा. म्हणून कोणत्या गुणाने? गुण ते किती किम धर्म. गुण किती आहेत? त्या गुणाचे काय धर्म आहेत? काही या रूपनाम. आणि त्या गुणाला रूप काय? गुणाचं नाव काय? के झाले हे वर्म. आणि गुण कुठून झाले? कशामुळे झाले? हे वर्म आहे, रहस्य आहे. ते अवधारी जे मी तुला सांगतो. म्हणजे गुण किती, ते गुणाचे धर्म कोणते, आणि त्याचं नेमकं रूप काय आहे, स्वरूप काय, नाव काय, आणि के झाले, कुठून झाले ते गुण. गुण तरी कसे निर्माण होतात याचं विस्ताराने चिंतन मी तुला सांगणार आहे. पण अवधारी जे, तू काय कर, नीट लक्षपूर्वक ऐक. भगवान बोलायला लागले. सत्वम रजस्तमैती गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्यम. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, हे महाबाहो. कारण या गुणांना सोडायचं जर असेल तर मनुष्य काय पाहिजे? महाबाहो पाहिजे, वीर पाहिजे. नाही तर हे गुण सगळ्यालाच बांधून टाकतात. म्हणजे गुणी देवा त्रयी लाविले. आपण आताच मोठ्या मोठ्यांना सुद्धा या गुणांनी बांधलंय. बद्ध करतात. आपल्याला कळत नाही. आपल्याला मला कुठं बांधलंय, मला कुठं बांधलंय. अरे हेच तुला बांधलंय. हो, आपल्याला वाटतंय, पण सत्वगुणात आपण बद्ध असतो. मी ज्ञानी आहे असं म्हणतो, किंवा मी सुखी आहे असं म्हणतो. हो, आता आनंद वाटतोय मला. खरंच आपल्यासारखा आनंदी कोणी नाही. आनंदी कोणी नाही, हे गुणांनी बांधलंय त्याला. कारण आपणच आनंद रूप आहे, आपणच ज्ञानस्वरूप आहे. ते गेलियाचे दुःख न आहे, विषय ज्ञाने होय गगना एवढा. म्हणून हे गुण
कधी बांधलंय कळत नाही. कोणाला समाधीने बांधतात, कोणाला प्रवचन करताना बांधतात, कोणाला कीर्तनाने बांधतात, कोणाला झोपेने बांधतात, कोणाला मन चंचल करून बांधतात. म्हणून कसे बांधतात? तत्र आपलं सत्वम रजस्तम इति गुणांची नावं सांगितली. पहिला गुण कोणता आहे? सत्व, सत्वगुण. रजोगुण आणि तमोगुण. इति गुणाहा. इथे एवढे 3 गुण मुख्य आहेत. कुठून आले हो हे गुण? प्रकृती संभवाहा. प्रकृतीतून निर्माण झालेले गुण आहेत, प्रकृतीचेच हे गुण आहेत. तिन्ही अवस्था गुणांची साम्यावस्था म्हणजे काय आहे? प्रकृती आहे. आणि त्या प्रकृतीमध्ये क्षोभ निर्माण झाला, एखादा गुण वाढला कमी झाला की मग सगळी सृष्टी निर्माण होते. म्हणून हे सगळे गुण कुठून निर्माण झालेले आहेत? प्रकृतीतून निर्माण झालेले आहेत. गुण हे प्रकृतीचे आहेत, परमात्म्याचे नाहीत बरं का. हे महत्त्वाचं आहे. पुढे घ्यायचा उपयोग करून घ्यायचा आहे मुक्त व्हायला. म्हणून परमात्म्यात गुण नाही. परमात्म्यात जर गुण मानला तर काय होईल? परमात्मा गुणी होईल. तो कसा आहे? निर्गुण आहे. म्हणून हे सगळे प्रकृतीचे गुण आहेत हे सांगितलं. कारण पुढे मुक्त होत असताना प्रकृतीर गुण समूढ असं म्हणणार आहेत. प्रकृतीचे गुण आपल्याला प्रकृतीवर टाकायचे आहेत. म्हणून प्रकृती संभवाहा निबध्नन्ति. ते बांधतात. महाबाहो. अर्जुन घाबरला, म्हणला मलाही बांधतील का काय? म्हणजे तुला नाही, तू घाबरू नको, तू महाभाव आहेस. तुला काय बांधणार आहे? मी येईन तुझ्याजवळ. तू माझा भक्त आहेस, माझ्या आवडीचा आहेस. भक्ताला बांधणार नाहीत, तू महाभाव आहेस. मग कोणाला बांधतात? देहे देहिनम अव्ययम. या देहामध्ये देही आहे आणि तो कसा आहे? अव्यय. अव्यय असलेलं आत्मस्वरूप, अव्यय असलेलं परमात्मा स्वरूप. असा असलेला परमात्मा या देहामध्ये राहतो. पण देहात असला तरी सुद्धा हे गुण त्याला कसे बद्ध करतात. आणि मग गुणबद्ध करून पुरुष प्रकृतीस्तोही भुंगते प्रकृतीजान गुणा. काय? कारणम गुणसंगोष्य सदसद्योनी जन्मसु. मग जन्म मरण सुख दुःख हे सगळे त्याला भोगायला लावतात. कसं होतं? तर गुण. कोणते कोणते गुण आहेत त्यांची नावं सांगितली आणि हे गुण जीवाला बांधणार आहेत ते सांगितलं. त्याचा विचार माऊली करणार आहेत उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.